हे सगळे काही ते आहे ही खरं तर खोटी अफवा सगळी पसरवली जाते, सर्व असत्य। मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही, स्वप्नात असं तर सोडून दे। काय मला कळत नाही की हे सरकार आता ज्या पद्धतीने चाललंय यामध्ये माझ्यासारखा एक आयडिओलॉजीशी पुरोगामी विचाराशी जोडलेला कार्यकर्ता यामध्ये जातीयवादी शक्तीबरोबर जाण्याचा प्रश्न नाही, त्यांच्या सोबत असलेल्या सोबत सुद्धा जाण्याचा प्रश्न नाही आणि ते होऊ शकत नाही। या अफवा आहेत, या कुठून तरी पेरलेली ही न्यूज आहे। माझी कोणाशी या संदर्भात चर्चा झालेली नाही। यापूर्वी मला नाव भाजपाशी जोडलं, यापूर्वी कोणाला ते दुसऱ्या पक्षाशी जोडतात, कधी जयंत पाटलांचं नाव जोडतात। हे काय आहे मला काही कळत नाही, कुठून येतात हे, कुठून मीडियाकडे ही बातमी येते, कोण तो लोफर माणूस आहे या सगळ्या बातम्या पसरवतो, कोण बदमाश आहे या बातम्या पसरवतो, म्हणून यामध्ये अजिबात सत्य नाही। राजीनामा समोर आला असं म्हणण्यात आलं होतं। हे बघा, राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे। जे मंत्री आता आमचे 5 मंत्री काय एक एक गोष्ट सांगावा काय चाललंय सरकारमध्ये, उभा धिंगाणा म्हणतो ना, धिंगाणा चाललाय धिंगाणा। एक मंत्री पैलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला, 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो, त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माजी राष्ट्रपतीची जमीन ढापतो, म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची। पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन 26 एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो, यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का? त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा झाला, कोकाट यांचा बाकी आहे, आज निकाल आहे, आज तो विषय आम्ही घेऊ। काल जी घटना झाली ती पूर्ण एकूण मला वाटतं की दोन्ही अबू आझमी आणि बीजेपी मुख्य मुद्द्यापासून पळवाटा करण्यासाठी हे मॅच फिक्सिंग होती आणि मॅच फिक्सिंग करून काल सभागृह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला। छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी सुटता कामा नये, परंतु अबू आझमीच्या मागे